हॅलो, गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आज आम्ही जातोय लोणावळा पावना कॅम्पिंगला आमच्या ॲनिव्हर्सरीबद्दल. आणि आता आम्ही रेल्वे स्टेशनवरती थांबलेलो आहोत आणि ते पोलीस आहेत ते डुंगूला खेळत होते, डुंगूचं नाव घेत होते वगैरे. फायनली आम्ही आलेलो होतो आता कल्याणहून लोणावळा. आम्ही आता जाणार आहोत. शांतता आणि खूप भारी सिटी आहे ही. खूपच शांतता होती इथे आणि थंड वातावरण होतं इथलं स्टेशनचं. स्टेशनपासून हे 30पेक्षा जास्त किलोमीटर येतात आणि इथे पर पर्सन खूप जास्त चार्जेस असतात. आणि इथे जायला फक्त ऑटो आहेत, दुसरे काहीच नाही आहे इथे जायला. तुम्ही पर्सनल तुमची बाईक कार वगैरे आणू शकतात आणि त्याने पण जाऊ शकतात, पण आमच्याकडे काही असं नव्हतं म्हणून आम्ही ऑटोने जात होतो. खूप थंड वातावरण असल्यामुळे खूप छान वाटत होतं इथे आणि माइंड फ्रेश वाटत होता. खूप छान वाटत होतं. मी अजून जास्त शब्दात सांगू नाही शकत तुम्हाला, कारण तुम्ही तिथे गेल्यावर ते फील करू शकतात. मी जास्त काही सांगू नाही शकत तुम्हाला, कारण मी जेवढं पण बोलली तेवढं कमी आहे. पुण्यामध्ये पावनानगर डॅम म्हणजे लोणावळामध्ये पावनानगर डॅम आहे. ह्या कॅम्पिंग सगळ्या म्हणजे 25-30 कॅम्पिंग असतील, त्यातली आम्ही एक बुक केलेली होती. आणि इथे आधी गेलो तर खूप गरम होत होतं, पण जशी संध्याकाळ होत होती तशी खूप थंड वातावरण झालेलं होतं, कारण तिथे तलाव म्हणजे ते पावना डॅम होतं तिथे म्हणजे धरण, तर ते असल्यामुळे तिथे खूप थंड वातावरण होतं. आणि हा तिथला कॅम्पिंग स्पॉट आहे सगळे बघू शकता तुम्ही. आता डुंगू मस्ती करेल. खूप टायर्ड फील होत होतं तिथे, कारण आम्ही खूप ट्रॅव्हलिंग वगैरे करून आलेलो होतो तिथे होतो वगैरे. आणि इथे याला काहीच नाही, मस्तीच अंगात यायचा. आम्ही दोघं थकलेलो होतो, पण याला मस्ती पाहिजे, मला इथे फिरवा तिथे फिरवा. त्यालाच आम्ही फिरवत होतो इकडे तिकडे, इथे चला तिथे चला. आणि आता त्या लहान मुलीच्या मागे लागला, तिला म्हणे मी तिला मार. हळूहळू का होईना पण तो खूप फिरत होता, कारण त्याला ट्रॅव्हलिंग्स म्हणजे ट्रेनमध्ये आम्ही ट्रॅव्हल्स करून आलो, तर तो खूप दमलेला होता, कारण त्याला तिथे फिरायला भेटत नव्हतं ट्रेनमध्ये. बघा किती सुंदर फुलं आहे. वाव, ब्युटिफुल, नाईस. यस. आणि त्या ट्रेनमध्ये त्याला फिरायला भेटत नव्हतं म्हणून तो
टायर्ड फील झालेला होता त्याला पण, आणि त्याला असं वाटत होतं की मी उतरेल खालती आणि फिरायला जाईल वगैरे. आणि इथे येऊन त्याला खूप भारी वाटत होतं. आणि खरं तर मी जास्त करून ट्रिप वगैरेला जाते तर डुबूसाठीच जाते, कारण त्याला नेचरला फॉलिंग द्यायला पाहिजे, कारण लहान पोरांना नेचर हे खूप आवडत असतं. आणि आम्ही घरात राहून खूप बोर होतो, म्हणून त्याला घेऊन आम्ही कुठेतरी बाहेर निघायला जातो. त्याला नेचर बघावंसं वाटेल, त्याला फील होईल चांगलं, म्हणून आम्ही बाहेर जातच असतो. आता आम्ही आलो डॅमला. तिथे आम्ही इव्हिनिंगला 5 PM आम्ही इथे आलेलो. बघत होतो खूपच, तरी शूटिंग थांबली नाही खूप पाहिजे. बघा याची मस्ती, एवढा मस्ती यार खूपच. बोर होत होतं, मस्त थंड पाण्यात पाय टाकून बसलेलो आम्ही दोघं. खूप मजा वाटत होती पाण्यात खेळायला. आता मॉर्निंग व्हायची वाट बघत होतो आम्ही. त्यात इव्हिनिंग बॅडमिंटन खेळत होतो. रात्री बॉनफायर, खूपच थंडी होती गाईस, खूपच. आणि आहेत नॉनव्हेज कबाब. आणि रात्री अजून चालू झालेलं होतं हे सगळं. आणि बॉनफायर जवळ बसलेलो होतो आम्ही. सहसा इथे कपलच जात असतात, कारण त्यांना खूप प्रायव्हसी हवी असते, म्हणून ते जात असतात. असं काही नाही, पण नेचर वगैरे खूप भारी होतं तिथे. माझी मस्ती चालली. डुगू कुठे? हाय डुगू, इकडे बघ. डुग्गू इकडे बघ. आहों पे बाहों पे साहों सलाहों पे मेरे इश्क पे हक हुआ तेरा. ओ माही माही रे ओ माही. मॉर्निंग फायनली झालेली आहे आणि मी इथे स्पीड बोटिंग रायडिंगला आलेलो आहे आम्ही. मी मॉर्निंगची वाट बघत होती याच्यासाठीच. हे बघा किती घाई आम्हाला स्पीड राईडवरती बसायचं आहे. कायाकिंग पण होती, पण आम्हाला स्पीड राईड एन्जॉय करायची होती, कारण आम्ही 3 जण होतो आणि डुगू कायाकिंगमध्ये घाबरला असता, म्हणून आम्ही स्पीड राईड चूज केली. चालू झालेले आहे गाईस, तुम्ही याच्यात बसा, एवढं भारी फील होत आहे खूपच. मी तर याच्यात बसले तर मला उतरायचं मन होत नव्हतं. मला असं वाटत होतं की फिरायलाच पाहिजे पूर्ण दिवस याच्यात, कारण खूप भारी लोकेशन येते. आणि हा पावना डॅम आहे. इथे खूप या डॅममध्ये खूप पाणी आहे. आणि इथे ह्या टप्प्यावरती आम्ही खूप खोल असा भाग आहे त्या पावना डॅमचा, तिथे आम्ही होतो. खूपच पाणी आहे आणि चारी बाजूंनी पाणी वाटतं, असं वाटतं की आपण समुद्रात आहे, पण हा समुद्र नाही आहे, हा आहे पावना डॅम. आणि इथलं लोकेशन खूपच सुंदर आहे. आणि हा मागे किल्ला आहे. इथून खूप सारे किल्ले जवळ पडतात आपल्याला, पण आम्ही एवढे काही फिरलो नाही. आम्ही फक्त याच ठिकाणी फिरलो, कारण आम्हाला फक्त ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन करायचं होतं. आणि चालू आहे आमचं आता फोटो वगैरे व्हिडिओ वगैरे काढायचं. खूप एन्जॉईंग आणि सनसेट म्हणजे सनराईज मूड होतात, ते खूपच छान वाटत होतं.
मला खूप 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 आवडलं, कारण मला असं पण पाण्यात फिरायला खूप आवडतं. आणि इथे आमच्या बोटिंगवाल्यासोबत गप्पा चालू होत्या. आम्ही त्याला डिस्कस करत होतो की इथे कसं काय असं वगैरे. डुग्गूला तर मस्ती येत होती. तो म्हणत होता मला इथेच बसू दे आणि तुम्ही जा. फायनली आमची ट्रिप संपलेली आहे. बाय बाय गाईज.